नमस्कार, मी लतिका। आज सर्वत्र महिलांच्या आरक्षणाचा विषय सुरू असताना 1952 सालच्या पहिल्या संसदेतील धाडसी महिला म्हणजे दुर्गाबाई देशमुख यांच्याबद्दल जाणून घेणे म्हणजे महिला सक्षमीकरणाचे डोळे उघडण्यासारखे आहे। दुर्गाबाई संघर्षातून न्यायाचा एक अजरामर अध्याय आहे। वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी बालविवाह नाकारण्याचे धाडस दाखवणारी ही मुलगी पुढे देशाच्या संसदेपर्यंत पोहोचेल असा विचार त्या काळी कधीही कोणीही केला नसेल। गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी विदेशी कपड्याची होळी केली आणि मिठाचा सत्याग्रहात तुरुंगवासही भोगला, पण तुरुंगांच्या भिंती त्याच्या जिद्दीला रोखू शकल्या नाही। तिथेच त्यांनी कायद्याचा अभ्यास केला। पुढे जाऊन भारताची राज्यघटना लिहिणाऱ्या पहिल्या 15 महिलांमध्ये स्थान मिळवले। तेव्हाच्या संसदेत दुर्गाबाईंनी केवळ उपस्थिती लावली नाही, तर महिलांना मालमत्तेचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि हिंदू कोड बिलासारख्या क्रांतिकारी कायद्यासाठी आपला आवाज बुलंद केला। त्या काळी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवा वारसा नसताना त्यांनी शून्यातून महिला नेतृत्वाचे आकाश उभे केले आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा पाया रचला। मात्र आजच्या संसदेतील महिलांची अवस्था संख्या वाढली असली तरी अनेक ठिकाणी निर्णय प्रक्रियेत महिलांना आजही दुय्यम स्थान मिळते किंवा घरातील पुरुषांच्या सावलीत छत्रछायेखाली राहूनच त्यांना राजकारण करावे लागते। दुर्गाबाईंनी तेव्हा स्वतःचा मार्ग स्वतः निवडला आणि प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान दिले। आजच्या काळात महिलांना आरक्षण आणि कायदेशीर हक्क मिळाले असतील, अजून मिळतील, मात्र ज्या महिला संसदेमध्ये येऊन गप्प बसतात, आपल्या मतदारसंघाचे महिलांच्या प्रश्नांचं नेतृत्व करू शकत नाही, मग महिलांना आरक्षण देऊन आणि महिला संसदेमध्ये येऊन असा विशेष कोणता फायदा होणार आहे असा प्रश्न पडतो। कारण महिला संघर्षातून संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये पोहोचतील तरच तिला अर्थ, तिला त्याची सुरुवात घरातल्या पुरुष सत्ताक व्यवस्थेला डावलून स्वतःचे नेतृत्व सिद्ध करावं लागेल, मगच व्यवस्थेतील महिला दुर्गाबाई होऊ शकते। धन्यवाद।